उद्धव ठाकरेंची आज पालघर जिल्ह्यामधल्या बोईसर इथे सभा झाली। वाढवण बंदर अजिबात होऊ देणार नाही असा एल्गार उद्धव ठाकरेंनी केला। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गद्दारांविरोधामध्ये संताप आहे असं ठाकरे म्हणाले। दिल्लीचा फोन आला की मिंधेंची दाढी चळाचळा कापते असा टोला त्यांनी लगावला। जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा। तुम्ही काय प्रकल्प राबवणार? जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवरनं उद्या आम्ही फिरवणार आहोत। एकदा बोललो तर बोललो। तुम्ही आपलं सरकार आणा, वाढवण बंदराचा विषय त्यांच्या सरकारच्या कागदावरनं मी पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही। आणि पवार साहेब, मी काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय। राज्याच्या कानाकोपऱ्यात गद्दारांविरुद्ध एक चीड निर्माण झालेली आहे। आणि बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतंय? हे मिंदे जे काय कुंतात माईकवरती, हे बाळासाहेबांचे विचार नाही। अरे शिवसेनेचा दरारा काय आहे? एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चळाचळा। आता दिल्लीतला फोन आला का मिंद्यांची दाढी कापते चळाचळा। उद्या इंडिया आघाडीचं सरकार येणारच। होय, मी अभिमानाने आणि अगदी आत्मविश्वासाने सांगतोय, इंडिया आघाडीचं सरकार हे 300 पार करून येणार म्हणजे येणारच। हे आज राज्याचं नव्हे देशातलं चित्र सांगतंय। महाराष्ट्रातल्या जनतेने नाणेबंदी केलेली आहे। या महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही। इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार, मोदींचं नाणं वाजू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।